We are a civilization आपण country 5,000 वर्षांची सभ्यता असलेला देश आहोत. शून्याचा शोध भारतात लागला. originated in India. बुद्धिबळाचा उगम भारतात Originated in झाला. India. So त्यामुळे we are proud of आम्हाला our त्या civilization. सभ्यतेचा We अभिमान आहे. supplied vaccines to आम्ही more than 100हून अधिक 100 देशांना countries. लसी पुरवल्या. That brings trust. त्यामुळे Let me विश्वास give you a निर्माण झाला. background of, what भारत India काय is. आहे आणि जगाने भारतावर विश्वास का Trust ठेवावा India. याची पार्श्वभूमी मी सांगतो. Let us look at गेल्या काही वर्षात जगासमोर अनेक आव्हाने उभी राहिली. years. कोविड हे त्यातील मोठे आव्हान होते. Challenge the world faced. And how do एखाद्या you देशावर test विश्वास the कसा trust ठेवायचा? on a country? आज एखाद्या देशाचे 4 घटक What असतात. is a country? 1. लोकसंख्या. Country today has 2. 4 elements. सरकार. 3. सार्वभौमत्व. आणि 4. Government. भूभाग. Third, sovereignty. त्यामुळेच एखादा देश हा देश असतो. Territory. आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही 5,000 वर्षांची अखंड सभ्यता असलेला देश आहोत. That we या are सभ्यतेने जगाला मोठे योगदान दिले आहे. of 5,000 तुम्ही जगात कुठेही पाहिलेत तर भारताशी जोडलेला संबंध दिसेल. continuous civilization. आज तुम्ही फोनवर वापरत असलेले अंक भारतातून आले आहेत. शून्याचा शोध भारतात लागला. India connect everywhere. बुद्धिबळ भारतात जन्माला आले. India has योग, ज्याचे आज जग कौतुक करते, त्याचाही उगम भारतातच झाला. शून्य, zero. भारताकडे महाकाव्ये आणि ग्रंथ होते. Chess originated. कृपया मला मध्येच थांबवू नका. Proud of that civilization. तुम्ही मला प्रश्न विचारला आहे. ही माझी पत्रकार परिषद आहे. It originated तुम्ही विचारले की जगाने भारतावर विश्वास का ठेवावा. epics. मी त्या प्रश्नाचे उत्तर देतो. Answer the question. भारत हा एक असा सभ्यता प्रधान देश आहे Please don't ज्याने जगाला काहीतरी अनोखे दिले आहे question, आणि please. आजही देत आहे. This is my press conference. कोविडच्या काळात काय झाले? A country trust India. संपूर्ण जग Why should- त्रस्त झाले why होते. should a country- आम्ही why गुहेत should a लपून बसलो country नाही. trust India? आम्ही असे Why म्हटले should नाही a country की आम्ही trust जगाला India? मदत करणार Let me नाही. answer that question. उलट आम्ही जगासमोर So, मदतीचा India हात is a पुढे केला. civilizational country त्यामुळे which has विश्वास something निर्माण unique झाला. which it offer to the world आणि मला and it आनंद आहे continues to की offer. जग त्या विश्वासाची दखल घेत आहे. So, let me आम्ही come back to 100हून COVID अधिक situation. देशांना लसी The पुरवल्या. world had suffered from COVID. त्यामुळे विश्वास निर्माण झाला. We didn't आम्ही hide in the 150 cave. देशांना We औषधे didn't पुरवली. say that we don't help त्यामुळेही the world. विश्वास We निर्माण came झाला. out. म्हणूनच आज जग Helping hand to the भारतावर world. विश्वास ठेवत आहे. That brings trust. मी आणखी That एक brings उदाहरण trust. देतो. And I'm very happy 2023 मध्ये that trust आम्ही is G20 appreciated by शिखर the world. परिषद आयोजित केली. We supplied vaccines त्यावेळी जग to विभाजित more झाले than होते, 100 countries. विशेषतः That brings रशिया trust. युक्रेन संघर्षानंतर. That brings confidence for the अशा विभाजित जगात भारताने काय केले? We supplied vaccines. भारताने We supplied संपूर्ण medicines जगाला to एकत्र आणले. 150 countries. 2023च्या G20 पूर्वी संयुक्त घोषणा होऊ शकली नव्हती. Let me give you an त्यानंतरही ती होऊ शकली नाही. Organize the पण G20 भारताने 2023 मध्ये G20 आयोजित केले तेव्हा It was a divided मतभेद world. असूनही संपूर्ण जग Divided एकत्र आले immediately after the आणि आम्ही एक संयुक्त जागतिक घोषणा स्वीकारण्यात यशस्वी झालो. What did दिल्ली घोषणा India was able हे to जगाचा bring the भारतावर world असलेला विश्वास for दाखवते. the 2023 आता पुन्हा G20 तुम्ही प्रश्न विचारणार आहात, there couldn't be a joint पण मला माझे उत्तर पूर्ण करू द्या. after the G20 तुम्ही प्रश्न विचारलात, मला उत्तर द्यायला द्या. there couldn't be a joint कधी उत्तर declaration. द्यायचे, But कुठे when द्यायचे India आणि organized कसे the द्यायचे joint- हे the माझे अधिकार आहेत. G20, in तुम्ही प्रश्न 2020, विचारू शकता, what happened? पण उत्तर कसे द्यावे World, हे सांगू शकत नाही. despite the differences, तुमचा came पहिला together प्रश्न and we भारतावरील were able to विश्वासाबद्दल adopt होता. a common, G20च्या आधी global आम्ही declaration, ग्लोबल a व्हॉइस declaration. ऑफ ग्लोबल It shows साऊथ the trust शिखर of the परिषद world घेतली. towards India. Another example. 125 देशांनी त्यात सहभाग घेतला. Let me finish my question. आमच्या Let me पंतप्रधानांनी finish my- त्या my परिषदेत answer to the ग्लोबल question. साऊथ समोरील Let me- अडचणी you आणि ask me आकांक्षा a question. समजून घेतल्या You ask me a आणि त्या question. G20च्या You मुख्य ask चर्चेत me a मांडल्या. question, let me answer. याचे You जगभर ask कौतुक me a झाले. question, let me answer. यामुळे विश्वास वाढला. Let me- इतकेच नव्हे तर G20च्या इतिहासात प्रथमच आफ्रिकन युनियनला कायम सदस्यत्व मिळाले. You know, please have question. यामुळे संपूर्ण आफ्रिका खंडाच्या समस्या आणि अपेक्षा How to मुख्य answer? मंचावर आल्या. These are my prerogatives. त्यामुळेही You ask a भारतावरील question. विश्वास Don't अधिक ask दृढ answer. झाला. Don't ask me to answer अलीकडेच in a आम्ही particular कृत्रिम way. बुद्धिमत्ता Let me answer. अर्थात I will answer. AI परिषद The first आयोजित question केली. was on trust on India. त्यामध्येही You know what जगाचा India भारतावर did? असलेला विश्वास G20. स्पष्ट दिसला. We
प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर जागतिक नेत्यांनी सहभाग घेतला. आमच्या पंतप्रधानांनी तेथे सांगितले की आम्हाला मानव केंद्रित AI हवे आहे. असे AI जे संपूर्ण मानवजातीच्या भल्यासाठी काम करेल. हाच भारत आहे आणि म्हणूनच जग भारताचे कौतुक करते. आता मानवी हक्कांच्या प्रश्नाबाबत बोलतो. भारत हा संविधानावर आधारित देश आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. शेवटच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जवळपास 1 अब्ज लोकांनी सहभाग घेतला. हा लोकशाहीचा उत्सव होता. भारत हा असा देश आहे जिथे शांततेत सत्तांतर होते. आमचे संविधान स्वातंत्र्य लढ्यानंतर तयार झाले. तो स्वातंत्र्य लढा महात्मा गांधींनी अहिंसात्मक आणि शांततेच्या मार्गाने लढला. म्हणूनच संयुक्त राष्ट्रे 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करतात. आमच्या संविधानाच्या प्रस्तावनेत भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य म्हणून घोषित केले आहे. ते प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय देते. विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, धर्म आणि उपासनेचे स्वातंत्र्य देते. समानता, संधीची समानता, व्यक्तीचा सन्मान आणि देशाची एकता यांची हमी देते. हे सर्व मूलभूत हक्क, तत्त्वे आणि कर्तव्यांद्वारे सुरक्षित केले गेले आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. ही भारताची सुंदरता आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. लोक अनेक प्रश्न विचारतात, हे का, ते का? पण मी एवढेच सांगतो की आम्ही जगाच्या लोकसंख्येच्या 6व्या भागाचे प्रतिनिधित्व करतो. पण जगातील समस्यांच्या 6व्या भागाचे नाही. आमच्या संविधानाने नागरिकांचे मूलभूत हक्क सुरक्षित केले आहेत. महिलांना समान अधिकार दिले आहेत. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळताच महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. अनेक देशांमध्ये महिलांना हा अधिकार अनेक दशकांनंतर मिळाला. कारण आम्ही समानतेवर आणि मानवी हक्कांवर विश्वास ठेवतो. लोकशाहीत सरकार बदलण्याचा अधिकार, मतदानाचा अधिकार हाच सर्वात मोठा मानवी हक्क आहे आणि तो भारतात आहे. भारतामध्ये दररोज शेकडो बातम्या, चर्चा आणि टीव्ही वादविवाद होतात. दिल्लीतच 200 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल आहेत. इंग्रजी, हिंदी आणि विविध भाषांमध्ये. लोकांना भारताचा खरा व्यापकपणा समजत नाही. ते एखाद्या अज्ञानी आणि दिशाभूल करणाऱ्या संस्थेचा अहवाल वाचतात आणि प्रश्न विचारतात. पण आम्हाला चिंता नाही. आम्हाला अभिमान आहे की आम्ही लोकशाही आहोत. खरं तर भारत 1947 पासूनच लोकशाही नाही. भारत अनेक शतकांपासून लोकशाही समाज राहिला आहे. इतिहासात तुम्ही पाहाल की जगात जिथे जिथे अत्याचार झाले तिथले लोक भारतात आले आणि भारतीय समाजाने त्यांना स्वीकारले. म्हणूनच भारतात इतकी विविधता आहे. आम्ही जगाला सामावून घेतले. आम्ही वांशिक शुद्धीकरण केले नाही. अनेक देशांमध्ये आज फक्त एकच धर्म किंवा एकच वंश आहे, कारण त्यांच्या पूर्वजांनी इतरांना नष्ट केले. भारताने तसा मार्ग निवडला नाही. आमच्याकडे विविधता आहे कारण आमच्याकडे सहिष्णुता आहे. आम्ही विविधतेला स्वीकारतो. जग संकटात असताना आम्ही लोकांना आश्रय दिला. कोविडच्या काळातही आम्ही तेच केले. मला वाटते मी पुरेसे स्पष्ट केले आहे.